नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीमधील सर्वच पदांकरिता उपयुक्त असणारे प्रश्न पाहणार आहोत. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला, भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती? भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, उत्तर प्रदेश या राज्याची. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, मुंबई कामगार संघाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? मुंबई कामगार या संघाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, नारायण लोखंडे यांनी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले? सत्यमेव जयते हे घोषवाक्य खालीलपैकी कोणी लोकप्रिय केले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, मदन मोहन मालवीय. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, बालहत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला होता? बालहत्या प्रतिबंधक कायदा हा कधी पास झाला होता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 1829 या वर्षी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, संयुक्त राष्ट्राच्या घातक पदार्थाच्या यादीतून डिसेंबर 2020 मध्ये कोणत्या पदार्थाला वगळण्यात आले? संयुक्त राष्ट्राच्या घातक पदार्थाच्या यादीतून डिसेंबर 2020 मध्ये कोणत्या पदार्थाला वगळण्यात आले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, भांग. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6, राजर्षी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला? राजर्षी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, लोककल्याणासाठी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक तंबाखू विरोधी म्हणून साजरा केला जातो? खालीलपैकी कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी म्हणून साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 31 मे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील पहिले मेगा फूड पार्क कधी सातारा येथे स्थापित केले गेले? महाराष्ट्रातील पहिले मेगा फूड पार्क हे कधी सातारा येथे स्थापित केले गेले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, मार्च 2018. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9, जागतिक आरोग्य संघटना कोणत्या व्हायरसमुळे वैयक्तिक आरोग्य आपत्काल घोषित केले होते? जागतिक आरोग्य संघटना कोणत्या व्हायरसमुळे हे वैयक्तिक आरोग्य आपत्काल म्हणून घोषित केले होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, कोरोना. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कोठे आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, कचनेर या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला? महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव हा खालीलपैकी कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 2010. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12, जागतिक पशु दिन कधी साजरा केला जातो? जागतिक पशु दिन हा कधी साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, जागतिक पशु दिन हा 4 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13, 15 ऑगस्ट 1947 नंतर भारताला भेट देणारे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे हे कितवे राष्ट्राध्यक्ष होते? 15 ऑगस्ट 1947 नंतर भारताला भेट देणारे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे हे कितवे राष्ट्राध्यक्ष होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 7वे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14, भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्रिपरिषद लोकसभेला उत्तरदायी असते? भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्रिपरिषद हे लोकसभेला उत्तरदायी असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, अनुच्छेद 75. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15, राधानगरी धरण हे खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? राधानगरी धरण हे खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, भोगावती नदीवर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणत्या तारखेस महिलांवरील हिंसाचार निर्मूलन दिन साजरा केला जातो? खालीलपैकी कोणत्या तारखेस महिलांवरील हिंसाचार निर्मूलन दिन साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 25 नोव्हेंबर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17, नटसम्राट या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? नटसम्राट या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, विष्णू वामन शिरवाडकर.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18. अणुशक्ती आयोगाची स्थापना केव्हा झाली? अणुशक्ती आयोगाची स्थापना ही केव्हा झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. अणुशक्ती आयोगाची स्थापना ही 1948 साली झाली. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19. भारताबाहेर जगातील पहिले योग विद्यापीठ कोणत्या ठिकाणी उभारण्यात आले आहे? भारताबाहेर जगातील पहिले योग विद्यापीठ कोठे उभारण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. अमेरिका. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20. कोणत्या संस्थेने रुग्णालयात संक्रमण रोखण्यासाठी संक्रमण विरोधी कापड तयार केले? खालीलपैकी कोणत्या संस्थेने रुग्णालयात संक्रमण रोखण्यासाठी संक्रमण विरोधी कापड तयार केले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. IIT दिल्ली. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी खालीलपैकी कोठे आहे? महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. पितखोरा या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22. जायकवाडी धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने संबोधले जाते? जायकवाडी धरणाच्या जलाशयास खालीलपैकी कोणत्या नावाने संबोधले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. नाथसागर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23. जागतिक साक्षरता दिन हा कधी साजरा केला जातो? जागतिक साक्षरता दिन हा कधी साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. 8 सप्टेंबर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24. दिलीप कुमार यांचा शेवटचा चित्रपट कोणता? दिलीप कुमार यांचा शेवटचा चित्रपट कोणता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. किला. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25. कोणत्या प्रजातीची संख्या जगात सर्वात जास्त आहे? खालीलपैकी कोणत्या प्रजातीची संख्या जगात सर्वात जास्त आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. कीटक. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26. जगातील संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारे विमानतळ कोणते? जगातील संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारे विमानतळ कोणते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. कोचीन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27. कोसला हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? कोसला हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. कोसला हा ग्रंथ भालचंद्र नेमाडे यांनी लिहिला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28. जंजिरा किल्ला हा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? जंजिरा हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. रायगड या जिल्ह्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29. पर्यावरण संरक्षण अधिनियम कायदा कधी अस्तित्वात आला? पर्यावरण संरक्षण अधिनियम हा कायदा कधी अस्तित्वात आला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. 1986. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30. पंचायती राज प्रणाली कोणत्या तत्वावर आधारित आहे? पंचायत राज प्रणाली ही कोणत्या तत्वावर आधारित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. विकेंद्रीकरण. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31. सागरेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? सागरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. सांगली या जिल्ह्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 32. श्रीवर्धन येथील कोणत्या जातीची सुपारी महाराष्ट्रात सर्वदूर प्रसिद्ध आहे? श्रीवर्धन येथील कोणत्या जातीची सुपारी महाराष्ट्रात सर्वदूर प्रसिद्ध आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. रोठा या जातीची. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 33. भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. 1993. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34. इतिहासातील 3 प्रसिद्ध लढ्यामुळे गाजलेले पानिपत हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? इतिहासातील 3 प्रसिद्ध लढ्यामुळे गाजलेले पानिपत हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. हरियाणा या राज्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 35. मराठवाडा मुक्ती दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करतात? मराठवाडा मुक्ती दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. 17 सप्टेंबर या दिवशी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 36. कथ्थक हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कथ्थक हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. उत्तर प्रदेश या राज्याशी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37. महाराष्ट्रात गोदावरी नदीवर खालीलपैकी कोणते धरण बांधले आहे? महाराष्ट्रात गोदावरी नदीवर खालीलपैकी कोणते धरण बांधले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. जायकवाडी हे धरण.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38. संत तुकडोजी महाराजांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला? संत तुकडोजी महाराजांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, ग्रामगीता. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 39. बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? बिहू हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, आसाम या राज्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 40. हायड्रोजन पदार्थ नैसर्गिकरित्या कोणत्या अवस्थेत सापडते? हायड्रोजन हे पदार्थ नैसर्गिकरित्या खालीलपैकी कोणत्या अवस्थेत सापडते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, वायू. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 41. उस्मानाबादमधून कोणत्या डोंगर रांगात जातात? उस्मानाबादमधून खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगात जातात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, बालाघाट. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 42. जागतिक महिला दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक महिला दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 8 मार्च. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 43. विडंबन या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? विडंबन या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, उपहास. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 44. भारतामध्ये पहिले नोबेल पारितोषिक प्राप्त करणारे व्यक्ती कोण आहेत? भारतामध्ये पहिले नोबेल पारितोषिक प्राप्त करणारे व्यक्ती कोण आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, रवींद्रनाथ टागोर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 45. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोणास संबोधले जाते? भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक खालीलपैकी कोणास संबोधले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, दादासाहेब फाळके. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 46. राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था ही खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, पुणे या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 47. अयोध्या रेल्वे स्टेशनचे नाव बदलून कोणते नाव देण्यात आले आहे? अयोध्या रेल्वे स्टेशनचे नाव बदलून खालीलपैकी कोणते नाव देण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, अयोध्या धाम. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 48. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या म्हणजे CISFच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, नीना सिंह यांची. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 49. परकीय गुंतवणूकदारांनी देशात कोणत्या राज्याला सर्वाधिक पसंती दिली आहे? परकीय गुंतवणूकदारांनी देशात खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वाधिक पसंती दिली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, महाराष्ट्र या राज्याला. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 50. जगात शस्त्राच्या निर्यातीत खालीलपैकी कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? जगात शस्त्राच्या निर्यातीत खालीलपैकी कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, अमेरिका. यासाठी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा.